माती लावली पण भांड धुतलं ना व्यवस्थित? हो तात्या. हा सखा, हा तू चांगली मस्त वांगी घेऊन ये. हो तात्या. चूल काही ते म्हणले? अरे तात्यांच्या सोयीसाठी आज तात्या बनवणार आहेत वांग्याची भाजी. पण का? अरे आदितीचे आता 2 दिवस राहिलेत ना, पुढचं आपल्याला माहित नाही, म्हणलं आजच करून टाकू जेवणाचा बेत. तात्या जरा इकडे येता का? तात्या काय बोलताय तुम्ही हे? आणि आपलं काय ठरलं होतं नाटक करायचं म्हणून? ते काय नाही, आमचा साखरपुडा झाल्यावरच अदिती इथून जाणार. अरे आपण जरी नाटक करत असलो ना, तरी तू मान्य केलेल्या अटी आणि मी दिलेला शब्द हा खरा आहे, तो पाळावाच लागेल ना आपल्याला. जोपर्यंत युवराजच्या मागचं सत्य आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. अजून 2 दिवस आदिती इथे आहे, तोपर्यंत काही कळालं तर ठीक, नाहीतर आदितीला जावंच लागणार ना. आपल्याला तिला थांबवता जरी आलं नाही तरी आपण तिला छान निरोप देऊया ना. तू काळजी करू नकोस रे, तुझ्या आणि आदितीच्या लग्नासाठी सगळे प्रयत्न करू आपण. पण आता हा क्षण आपल्या सगळ्यांसोबत आदितीला खूप छान साजरा करू दे. अरे नाना, केवढी लाकडं घसवली, ते ओलं लाकूड काढते. हा युवराज कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं करतोय हे लवकरात लवकर कळलं पाहिजे. पण या सगळ्या मागे खरंच आदितीची मॉम असेल तर ही गोष्ट आदिती नाही स्वीकारू शकणार. हे सगळं लवकरात लवकर सॉर्ट करावं लागेल, त्याशिवाय आमचा साखरपुडा नाही होणार. हे सगळं काय आहे? पार्टीची तयारी. कसली? तात्या स्वतःच्या हाताने जेवण बनवणार आहेत आज. खूप नशीब लागतं तात्यांच्या हातचं जेवण खायला. म्हणजे माझं नशीब आहे. मी काय हेल्प करू? नाही नको, करतील ते. तोपर्यंत आपण एक काम करूया, घरातल्या अजून सदस्यांची तुझी ओळख करून देतो. कोण? ऐश्वर्या. चल. अरे चल. तात्या मस्त झणकेदार बनवा. अरे तू काय काळजी करू नको, कधी खाल्लं नाही का काय? दुमण्या थांब. पण नानी, माझा सगळा अभ्यास झालाय. हो, पण हॉर्लिक्स पिऊन जायचंय खेळायला. आजही? नेहमीच, कारण हॉर्लिक्स तुमच्या वाढीसाठी चांगलं असतं. तुमची हाडं आणखीन मजबूत करतं आणि खेळण्यासाठी अभ्यासासाठी जी एकाग्रता लागते ना, ती सुद्धा हॉर्लिक्समुळे वाढते. पौष्टिक असतं हॉर्लिक्स. पण हे तू रोज का देतेस? हॉर्लिक्स चवीला स्वादिष्ट आहेच, सोबत 1 कप हॉर्लिक्स तुम्हाला 1.5 कप दुधा एवढं कॅल्शियम देतं. 1 वाटी पालक देते तेवढं आयर्न देते आणि अर्ध्या संत्रा एवढं विटामिन सी देतं. म्हणूनच हॉर्लिक्स आहे अधिक पौष्टिक. रोज प्यायचंच. बापरे, एवढं सगळं असतं? हो. पण नानी, एवढं सगळं लक्षात कसं राहिलं तुला? आई आहे मी. मुलांच्या प्रकृतीसाठी जे चांगले ते कसं विसरेन? पण नानी, आज थोडं जास्त वेळ खेळलो तर चालेल ना? नाही अदुमन्या, हुरडा पार्टीची तयारी सुरू आहे, त्यामुळे तुम्ही पण तुमचा खेळ लवकर आटपा. पण नानी, थोडा उशीर होईल. आर्या ताई, नवताई, चला. ऐश्वर्या, महालक्ष्मी. युवराज बोलत राहा तिच्याशी. हो, दोघेही कमाल आहेत. ऐश्वर्या, सिद्धू, याच्या आवाजात जादू आहे. आज तागेत ऐश्वर्याने कोणाशी एवढ्या लवकर मैत्री केली नाही, पण याच्याशी मात्र केली. मस्करी करताय का माझी? अरे बाबा, मी मस्करी नाही करत आहे. सिद्धूला विचार, जगात कुठेही मस्करी करेल पण मोठ्यात मस्करी नाही करणार. हा, अरे खरंच तुझ्यावर खुश आहे ती. ऐश्वर्या, तू मला खूप आवडलीस आणि तुझी महालक्ष्मी पण खूप क्यूट आहे. तर महालक्ष्मीचं नाव घेतलं ना, मला तर भीतीच वाटते. म्हणजे महालक्ष्मी मॅडमला माझा राग येतो ना, म्हणून.
सीट, अरे तू इथे काय करतोयस? बाहेर मस्त पार्टीची तयारी सुरू आहे. आणि तुम्हाला सांगितलं का नाही इकडे अशी पार्टी होते ते? तयारी बघतानाच इतकी मज्जा येते, पार्टी करताना तर अजून मज्जा येईल. तू चल ना बाहेर. बाहेर नमा, दुमन्या, आर्या सगळे खेळतायत. सगळ्या बायका चुलीवर जेवण बनवतायत. चल ना. सेड, सेड, काय? मी इतका वेळ बोलतेय, कसला विचार करतोयस तू? काय काय झालं? अदिती, युवराज तसा मला चांगला वाटतो. म्हणजे हे जे काय घडलंय त्यात याची काही चूक नाही असं वाटतं मला. काय? एकाच रूम मध्ये राहताय तर प्रेमात पडलास का त्याच्या? मला तर वाटतं तुमच्या दोघांचाच साखरपुडा होईल. मी जाईन मुंबईला. अदिती, ही मस्करीची वेळ नाहीये. युवराज जर साधा आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्याला हे सगळं कोणतरी मुद्दाम करायला सांगतंय. म्हणजे अशी कोणतरी व्यक्ती आहे की त्या व्यक्तीला आपला साखरपुडा झालेला नकोय. पण असं कोणी का करेल? ते शोधेन मी. पण जे काही खरं निघेल ते स्वीकारावं लागेल. त्यामुळे तयारी ठेव. म्हणजे तुला काहीतरी माहित असल्यासारखं का बोलतोयस तू? नाही, म्हणजे तूही तयारी ठेव आणि मी ठेवतो असं म्हणायचंय मला. पण आधी एक गोष्ट लक्षात ठेव, जी कोण व्यक्ती असेल ती सापडल्यावर स्वतःला डिफेंड करेल आणि आपल्याला एकमेकांबद्दल काहीतरी खोटं सांगेल. पण तेव्हा आपण एकदम स्ट्रॉंग राहायला हवं. एकमेकांवरचा विश्वास अजिबात हलू द्यायचा नाही. हे तू स्वतःला जास्त सांग. माझा आधी सुद्धा तुझ्यावर विश्वास होता, आत्ताही आहे आणि कायम असणार आहे. सॉरी, चुकलो मी. परत कधीच तुझ्यावरचा विश्वास कमी होणार नाही. सिद्धू, अरे या युवराजला आपण इथेच ठेवून घेऊ. हे बघ, मी भांडी आणतो. हा, तोपर्यंत तू इथेच थांब आणि तू यांच्याशी बोलत राहा. आलोच मी. झुंजू मुंजू पहाट झाली, कोंबड्यानं बांग दिली. झुंजू मुंजू पहाट झाली, कोंबड्यानं बांग दिली. पूर्वेला लाली आली, धरतीला जाग आली. पूर्वेला लाली आली, धरतीला जाग आली. बिरबिरती रानात पाखर, रानात पाखर. जीवाचा मैतर ढवळ्यानं पवळ्या, शेताला घेऊन चाल रे. जीवाचा मैतर ढवळ्यानं पवळ्या, शेताला घेऊन चाल रे. तात्या, तुम्ही दिलेल्या पार्टीत खरंच खूप मज्जा येते. अगं हे तर काहीच नाही. आता थंडी सुरू झाली ना की संक्रांतीनंतर हुरडा पार्टी सुरू होते. एकदम मजा असते. हुरडा पार्टी ते काय असतं? आणि ही हुरडा पार्टी पीक आल्यानंतरच करतात का? हो, तुम्ही शहरी लोक नाही म्हणत का? शेअरिंग, गोष्टी शेअर कराव्यात, तेच हे. पिकं आली ना की मग शेतकरी आपल्या शेतातलं धान्य सगळ्यांना शेअर करतात. त्यासाठीच असतात या हुरडा पार्टी. तू थांबली असतीस तर तुझ्या सोबत पण गेली असती आम्ही हुरडा पार्टी. पण तू जाणार आहेस ना? काय ग? हे काय केलंस तू? नाही हो, मी चोरी नाही केली. मी नाही केली हो चोरी. चोरी? काय केलं चोरीला? मी कुठे म्हणलं चोरी केली? तोच ओरडतोय चोरी केली म्हणून.
अहो ते ओरडले ना, मला वाटलं की परत माझ्या चोरीचा आळ घेताय की काय. हीच आता चोर आहे, ही काय कुणावर चोरीचा आळ घेणार. नाहीतर काय. मॉम अगं का ओरडलीस तू? अगं त्यांनी त्यात शेण टाकलंय. अहो मग एवढं ओरडायला काय झालं? अहो शेणाच्या गावऱ्या आहेत त्या चुलीत टाकल्या ना, त्याचा चांगला आहार होतो आणि जेवणाला चांगली चव येते बघा, एकदम अस्सल चव. यू मी नाही खाणार असं काही शेणात वगैरे बनवलेलं. डिस्कस्टिंग. हो मॅडम, तुम्हाला खायचं नसेल तर खाऊ नका, पण शेतकऱ्याच्या अन्नाला असं डिस्गस्टिंग वगैरे बोलू नका. अरे सिद्धू, हे असं तडकाफुडकी बोलू नये, लहान आहेस ना तू. नो 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 नो, ही इज राईट. ऍक्च्युली तिला सवय आहे तशी, पण तुम्ही नका मनाला लावून घेऊ. दुसऱ्याचा आनंद तिला बघवतच नाही. कॅरी ऑन, तुम्ही तुमचा मूड का खराब करताय? कम ऑन, कॅरी ऑन. अरे काय बोलतोस डॅड? सॉरी, ते मॉमला आवडलं नाही म्हणून ती बोलून गेली, पण ती मनाने वाईट नाहीये. अगं आदिती, त्यांना नाही खायचं तर आग्रह नाही आहे, पण आपल्यासोबत बसून मजा तर बघतील. आपण इथे पार्टी करणार आणि तिथे ते एकटे उपाशी राहणार. नाही, बरं नाही दिसत आहे असं नको. जा आदिती, बोलून आणा हिला. हो तात्या. या, तुम्ही सुरू करा, ती आणेल, येतील त्या. थँक्यू तात्या, तुमच्यामुळे कमालचा एक्सपिरियन्स आला. मी हे सगळं पहिल्यांदाच पाहतोय. अरे अरे तू पण बस ना, तो कॅमेरा मोबाईल ठेव बाजूला जरा. बस बस. आपण काल जे पाहिलं ना, ते आपण सिद्धूला सांगायला हवं. आपण कितीही लक्ष ठेवलं तरी तो युवराज सोबत राहतोय. बोलूया, थांब. काय चाललंय तुमचं? अरे मला जेवू तर द्या. जेवशील रे भरपूर आपल्याकडे. आधी आम्हाला तुला काही महत्वाचं सांगायचंय ते ऐक. काय? अरे काल आम्ही ना त्या कडक लक्ष्मीला नाश्ता देण्यासाठी शोधत होतो ना, तर काय झालं? तुम्ही याला चेक का देताय? कशासाठी पैसे देतायत तुम्ही त्याला? त्यांनी माझ्या मुलीच्या आयुष्यातून निघून जावं म्हणून मी याला पैसे ऑफर केले, पण तरी जातच नाही हा. बघा बघा, अमाऊंट कमी आहे का, पण त्याला अजून पैसे हवे. काही काय बोलताय मॅडम? अहो मी तर त्याने सांभाळून घेतलं रे सगळं. मी इथून जायचे पैसे देत होते वगैरे वगैरे बोलली. पण आई बाबा, आम्हाला संशय आहे थोडा. तू माहिती काढशील का? महालक्ष्मीचं नाव घेतलं ना, मला तर भीतीच वाटते. सिद्धू, सिद्धू, कसला विचार करतोयस? तुला पण वाटतंय ना या सगळ्याच्या मागे ती महालक्ष्मी आहे म्हणून? नाही नाही, त्या का करतील असं? तुम्हाला उगाच असं काहीतरी वाटतंय, तसं काही नसणार आहे. बरं मी बघतो आणि युवराजवर लक्ष ठेवतो. तू ठेव त्या युवराजकडे लक्ष, आमचं लक्ष आहेच त्या कडक लक्ष्मीकडे. बर चल, वाढतो आम्ही तुला. हो चल ये. चल. काय तात्या, काय आणायचं? ताई काकी आणि रत्नाकानी जे सांगितलं त्यावरून आदितीच्या मॉमवरचा डाऊट आणखीनच वाढत चाललाय. आदितीचं खूप प्रेम आहे तिच्या मॉमवर.
हे नाही सहन होणार आणि हे खरं असेल तर लपवावं लागेल. मॉम, हे बघ, मला बोलवायला आली असेल तर आधीच सांगते, मी नाही येणार. ते शेणावर बनवलेलं जेवण बघून मला मळमळायला लागलंय. मला पाणी पिऊ देत. अगं, परंपरा इथली पद्धत आहे. आणि तुला नसेल खायचं तर नको खाऊस, काहीच हरकत नाही. पण तिथे सगळे किती एन्जॉय करतायत. चल ना. ते शेणात बनवलेलं काहीतरी खाण्यात कसली आली एन्जॉयमेंट. अगं, मी सांगितलं ना तुला, तुला नसेल खायचं तर नको खाऊस, पण चल तरी. आदिती बेटा, मला ना तुझी खूप काळजी वाटते. कशी राहशील या घरामध्ये? मला तर आता असं वाटतंय ना की हे जे काय सगळं घडलं, तुमची एंगेजमेंट मोडली, ते सगळं चांगल्यासाठीच झालं असं समज. मॉम, काय बोलतेस तू? मला आवडतात ही माणसं, हे घर, या घरातल्या परंपरा, आणि मला आवडलं असतं इथे राहायला. म्हणजे मला इथे राहायचंच आहे. नको ग, ऐक माझं. आता तुला ज्या गोष्टींचं कौतुक वाटतंय ना, तेच लग्नानंतर नकोसं होतं. आदिती, तू आता त्यांची गेस्ट आहेस, त्यामुळे त्यांच्या काही एक्सपेक्टेशन्स नाही आहेत, फोर्स नाही करत आहेत कुठल्या गोष्टींचा. पण एकदा का सून झालीस की मग सुनेची कर्तव्य वगैरे वगैरे अपेक्षा वाढायला लागतील. इथल्या सगळ्या सुना, आम्ही तर हे सगळं करतो, मग हिलाच काय प्रॉब्लेम आहे, अशा नजरेने बघायला लागतील तुझ्याकडे. तू आतापर्यंत जे जगली आहेस ते आणि ह्या जगण्यात खूप फरक आहे आदिती. बरं झालं ही एंगेजमेंट मोडली. ते आपण उद्याच इथून निघूया. मॉम, मला कळतंय तुला काळजी आहे माझी. मला त्रास होऊ नये म्हणून बोलतेस तू, समजू शकते मी. पण तसंच माझं सीडवर, या घरातल्या सगळ्यांवर प्रेम आहे हे तू सुद्धा समजून घे ना. अगं, मला नाही कमीपणा वाटत या घरातली कामं करण्यात. इनफॅक्ट मी सुनीच्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज पूर्ण करणार आहे. आदिती, अगं तुझा जन्म यासाठी नाही झालाय. अगं तू MBA केलंयस, आपला स्वतःचा बिझनेस आहे, तुझं करिअर आहे. मॉम, अगं करेन मी सगळं हँडल, घरातली कामं, करिअर सगळं. आणि अगं काही दिवसांसाठीच, नंतर तर माझं आणि सेटचं अमेरिकेला जायचं ठरलंय ना. अगं पण मॉम, मला माहितीये तुला हे सगळं नाही पटणार, पण मला हे सुद्धा माहितीये की काही गोष्टी तुला पटल्या नव्हत्या तरी सुद्धा माझ्या आनंदासाठी माझ्या आणि सेटच्या लग्नाला परमिशन दिलीस तू. आणि त्यामुळे मला तुझ्याबद्दल रिस्पेक्ट आणि विश्वास आहे. तो नाही बदलणार कधीच. मॉम, प्लीज ये ना खाली माझ्यासाठी. ओके. लव यू. किती विश्वास आणि प्रेम आहे आदितीचं माझ्यावर. आदितीला जर युवराज बद्दल कळलं तर माझं तोंड सुद्धा बघणार नाही ती. कम ऑन महालक्ष्मी, नाही कळणार आदितीला. आता अजून फक्त 1 दिवस, त्यानंतर एकदा मुंबईला जाऊ दे, मग मी लगेच या सगळ्यांना आदितीपासून तोडणार.